नमस्कार. कोकणातल्याच असंच फिरता फिरता एका खेडेगावात आलो आणि या आडमार्गाच्या एका अ, परसबागेजवळ थांबलो. थांबण्याचं कारण म्हणजे जे लक्ष वेधून घेतलं ते इथल्या परसबागेने. कारण का ही झाडं बघताय तुम्ही, ही सर्व स्थानिक झाडं आहेत. अ, काळी मिरी मी पूर्वापार बोलत आलो की काळी मिरीचा व्यापार, काळी मिरीचं उत्पन्न, काळी मिरीची शेती ही कोकणातल्या इथल्या स्थानिक शेतकऱ्यांच्या जगण्याचा भाग होती. या इथला मुळातच ती निसर्गाचा भाग होती. त्यामुळेच इथे बघतोय की निसर्गतः वाढलेली जी आपण मिरी आहे किंवा इथल्या ज्या इंडिजिनस स्पेसीस आहेत, इथल्या इंडिजिनस झाडांवरतीच ह्या अशा पद्धतीने ही मिरीची लागवड झालेली आहे किंवा वाढ झालेली बघतोय. कांतारा आत्ता हल्ली एक चॅप्टर 1 पिक्चर आपण बघितला. मुळात त्याचा जो काय सगळ्यात जास्त रेफरन्सेस किंवा ठळकपणे ज्याचा व्यापार आपण जो त्याच्यामध्ये दाखवण्यात आला होता, तो काळी मिरीचा दाखवण्यात आला होता. काळी मिरीची जी वाढ आहे ही निसर्गतः इथल्या असणाऱ्या जंगलांवरती आधारित झाल्यास ह्या जंगलांमधून उत्पन्न मिळू शकतं. जे आता आपण बघतोय की वृक्षतोडीमुळे अनेक जंगलं नष्ट होत आहेत. तर हे एक उदाहरण आहे की इथल्या स्थानिक झाडांवरती ती झाडं राखून अशा पद्धतीने उत्पन्न दिलं जातं. म्हणजे ज्यावेळी जंगलतोड होते त्यावेळी एक एक रकमी थोडीशी रक्कम हातात येते. पण ज्यावेळी अशा पद्धतीने काळी मिरीची किंवा अन्य पिकांची लागवड होते आंतरपिकातून, त्यावेळी यातून खूप चांगल्या पद्धतीने उत्पन्न मिळू शकतं. इथला निसर्ग जपला जाऊ शकतो. त्या सोबतीने चांगलं उत्पादनही घेतलं जाऊ शकतो. ही परसबाग त्याचंच उदाहरण आहे. असेच अनेक परसबागी किंवा असतील याचा आम्ही काही वर्ष शोध घेतोय आणि त्यातून हे एक मॉडेल आम्हाला दिसतंय छान असं.